नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगती क्लासेसचे विद्यार्थी पालक, गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी पालक, सर्व माझे मित्र शिक्षक दादू सरांचा नमस्कार। आज आपण पुन्हा एकदा इतिहास या विषयाकडे वळणार आहोत। इतिहास या विषयाचा अभ्यास आपण पहिल्यापासून खूप चांगल्या पद्धतीने करतोय। तुमचाही प्रतिसाद अतिशय चांगला आहे, छानसं करताय तुम्ही। दररोज मला रिपोर्ट पाठवते, पाठांतर झालं सर, लिहून झालं सर, आणि त्यामुळं खूप खूप बरं वाटते। मेहनत पुन्हा उत्साहानं करावी अशी वाटते। ॲक्च्युली हे व्हिडिओ बनवताना वगैरे खूप वेळ लागतो, हे लेक्चर घ्यायला खूप मेहनत करावी लागते। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ते अपलोड करायला खूप वेळ जातो, रात्र जागावं लागतात। पण तुमचं हे कष्ट मेहनत पाहून सारा थकवा निघून जातो, त्या कष्टाचं काहीच वाटत नाही। मुलं जर एवढा छानसा प्रतिसाद देत असतील तर शिक्षकाला कसला कंटाळा आहे की नाही। ठीक आहे, असू दे। आपण आता आज एक लेक्चर, सुंदरसं लेक्चर घेणार आहोत। आता तुम्ही नीट माझ्याकडे लक्ष द्यायचं। लक्ष देण्यावर नेहमीच भर असतो माझा, हे तुम्हालाही आता कळलं असेल। म्हणजे प्रत्येक लेक्चर जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं असेल तर मी प्रत्येक लेक्चरवरती या गोष्टीवरती जोर दिलेला आहे। तर आज मी ना लेक्चर चालू करायच्या अगोदर तुम्हाला एक सुंदरशी एक गोष्ट सांगतो, ती तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायची आणि अगदी तसं करायचं। बघा, हे आपलं करिअर आहे ना, किंवा आपलं शिक्षण आहे। करिअर हा शब्द आता 10वीच्या लेवलला फार मोठा वाटतो, म्हणून आपण आपलं शिक्षण म्हणूया। हे आपलं शिक्षण आहे ना, तेच आपलं आयुष्य घडवणार आहे। आणि हे शिक्षण घेत असताना त्या शिक्षणाची, त्या अभ्यासाची संपूर्ण जबाबदारी जी आहे ना, ती आपली जबाबदारी आहे। म्हणजे ती आपण आपल्या खांद्यावरती घेतली पाहिजे। रोज आपणाला आईवडिलांनी किंवा वडिलांनी हे अभ्यास कर रे, अभ्यास कर बाळा, अभ्यास नाही केला तर कसं होणार, ही चिंता घेऊन घरातून बाहेर पडू नये, किंवा दररोज घरामध्ये त्यांनी चिंता करत बसू नये। ही जबाबदारी आपली आहे। म्हणजे संपूर्ण आपल्या करिअरची जबाबदारी आता आपण आपल्या खांद्यावर घ्यायची असते। आईवडिलांचं थोडंसं ओझं ना आता हळूहळू कमी करायचं असतं। मी तुम्हाला सांगितलं ना, किंवा अजून एकदा सांगतो, की आपण जर नीट अभ्यास केला आणि नीट वागलो ना, तर आपले आईवडील सुद्धा आनंदात राहणार, त्यांचं आयुष्य वाढणार, बरं का। आणि त्यामुळं ही संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी जी आहे, ती जबाबदारी आता आपण घ्यायची। त्यांची जबाबदारी आहे, तुमच्यासाठी ते आर्थिक गुंतवणूक करत असतात, काबाड कष्ट करत असतात रात्रंदिवस, आणि मग तुमच्यासाठी हे धावपळ करणार ते। आणि हे सारे केल्यानंतर मग थोडीशी अपेक्षाही असते, आणि तेही त्यांच्यासाठी नसते, बरं का, तुमच्यासाठीच असते। तुमचं आयुष्य त्यांच्या डोळ्यात एकच चांगलं पाहिजे इच्छा असते, मनोमन त्यांची। आता त्यांचे दुःख मी काही सांगणार नाही का, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे। म्हणजे त्यांनाच कळतात ते दुःख, आईवडिलांना कळतात आपल्या मुलांची दुःख, त्यामुळं त्यांना दुःख होईल असं काही वागू नये। करिअरची संपूर्ण जबाबदारी आपण आपल्या खांद्यावरती घ्यायला शिकायचं। आता जबाबदारी घ्यायची म्हणजे काय करायचं हे नक्की तुम्हाला सांगतो, आणि मग आपण पुढे जाऊया। तर जबाबदारी घ्यायची म्हणजे काय करायचं माहिती आहे? जबाबदारी घ्यायची म्हणजे आपण रोज विचार करायचा, खरंच आपण फसवत तरी नाही ना, आपण खरंच अभ्यास करतोय का सांगितल्याप्रमाणे। तुम्हाला सांगू, मी तुम्हाला अभ्यास देतोय तेवढा जर तुम्ही करत गेलात ना, तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, तुमचं आयुष्य खूप प्रगतीपथावर असणार आहे। पण तुम्ही ते केलं पाहिजे। मग त्यावेळेला आपण हा विचार पहिला करायचा की आपण कुणाला फसवत तर नाही ना। मग तुमच्या त्या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हालाच माहीत असणार। आणि जर फसवत असाल ना, तर त्या दिवशी थांबवायचं, की नाही हे बरं नाही, असा विचार करायचा। आईवडिलांना फसवून कसं चालेल, शिक्षकांना फसवून कसं चालेल, किती दिवस फसवणार। एक दिवस ते त्यांच्या समोर येणार, ज्या दिवशी पेपरचे मार्क कळणार ना, त्या दिवशी सारं समोर येणार तुम्ही काय करतात ते। त्यामुळं फसवायचं नाही। न फसवणं म्हणजेच आपली जबाबदारी आपण ओळखणं आणि ते खांद्यावर घेणं। दुसरी गोष्ट आहे, काय माहिती आहे तुम्हाला, हे सारे सांगतायत ना तुम्हाला अभ्यास करा, अभ्यास करा, एकदा बघून घ्यायचं नेमका अभ्यास करा म्हणजे काय करा। एकदा अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं आहे नक्की एकदा बघून घ्यायचं। लिहायचं आहे, वाचायचं आहे, पाठ करायचं आहे, सराव करायचा आहे, काय करायचं आहे नक्की हे जाणून घ्यायचं। आता प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत। काय वाचनाचे विषय आहेत, काय प्रॅक्टिसचे विषय आहेत, काय ऐकण्याचे विषय आहेत, काय लिखाणाचे विषय असतात। या साऱ्या प्रक्रियेतून आपण जायचं। या प्रक्रियेतून गेलात ना, मग आपोआप तुम्हाला एक एक गोष्ट कळत जाते, आणि ती कळणं या वयामध्ये फार महत्वाचं असतं। असं आम्ही सांगून वगैरे काय होत नसतं।
फार कमी विद्यार्थ्यांच्या याच्यावरती परिणाम होतो. तरी आम्हाला काही राहत नाही, पालक शिक्षक दररोज सांगत असतात नाही का, मग हे काही आम्हाला राहत नाही. तुमचं आयुष्य आम्हाला चांगलं झालेलं पाहायचं असतं. ठीक आहे, या साऱ्या गोष्टी आता ध्यानात घ्यायच्या. आपली जबाबदारी आपणच उचलायची, अभ्यासाला लागायचा, अभ्यास करायला सुरुवात करायची. सर्वांच्या अगोदर आपण अभ्यास केले, चांगली लेक्चर्स आपण देतोय, चांगलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बाकीच्या क्लासेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर ती लेक्चर वगैरे बघितलीत. एक लेक्चर मी असं बघितलं की 3.56 सेकंद म्हणजे 3 मिनिटं आणि 56 सेकंदामध्ये या शिक्षकाने तो लेसन संपवला, म्हणजे 4 मिनिटाच्या आत, आणि प्रश्न घ्यायला सुरुवात केली. तसं पुस्तक समोर ठेवलं, वाचून दाखवलं, आणि ते इतक्या यानं मुलांना काही कळालं नाही. आजच मी एक लेक्चर असं पाहिलं. आपण छानसं प्रत्येक टॉपिक, प्रत्येक प्रश्न, स्वाध्यायातला प्रत्येक महत्वाचा घटक आपण चर्चा करतोय त्यावरती. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जर नीट लक्ष देऊन ऐकलत ना तर निश्चित परीक्षेत सुद्धा मी काय काय बोललोय आणि कसे मुद्दे आणि कोणकोणती उदाहरणं दिलेत ना ते डोळ्यासमोर येणार तुमच्या. एवढा मी त्याचा भडीमार केलाय तुमच्यावरती. एकदा दोनदा नीट लेक्चर ऐका तुम्ही, फक्त लक्ष देऊन ऐका तुम्ही फक्त, मग मजा बघा त्याची. मग तुमच्या लक्षात येणार की नाही, खरंच सरांनी हा मुद्दा फार चांगल्या पद्धतीनं डिस्कस केला. तर छानशी लेक्चर आपण घेतोय, मेहनत करतोय. आज इतिहासाकडे वळणार आहोत आपण. इतिहास या विषयाचे आपण याच्यापूर्वी 3 वेगवेगळे टॉपिक, 3 वेगवेगळे प्रश्नांचे प्रकार पाहिलेले होते. एक होता संकल्पना स्पष्ट करा, दुसरा होता थोडक्यात किंवा सविस्तर उत्तरे लिहा, तिसरा होता 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा, आणि आज आपण 4था टॉपिक पाहणार आहे. तो आहे सकारण स्पष्ट करा. खालील प्रश्नांची उत्तरे किंवा खालील विधाने सकारण स्पष्ट करा. हा बोर्ड परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न क्रमांक 3 मधला अ आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 अ जो असतो ना, तो असा असतो की खालील विधाने सकारण स्पष्ट करा. मग तुम्हाला विधानं देतात. आता तुमच्या दोन्ही धड्यामधून आपण दोन्ही धडी पॅरलल पाहतोय. एकच आहे ते, इतिहास लेखनाच्या 2 परंपरा आहेत. एक पाश्चात्य परंपरा आहे आणि दुसरी भारतीय परंपरा आहे. इतिहास लेखनाबद्दलच माहिती आहे, फक्त भारतातले इतिहासकार आणि पाश्चात्य कंट्रीमधले म्हणजे देशामधले इतिहासकार, असा आपण तुलनात्मक अभ्यास करतोय. आता या 2 टॉपिकमध्ये किंवा 2 लेसनमध्ये तुम्ही जर पाहिलत ना तर त्या 2 लेसनमध्ये स्वाध्यायामध्ये सकारणासाठी किंवा विधाने सकारण स्पष्ट करा या सदरासाठी, या प्रश्नांच्या प्रकारासाठी प्रश्न क्रमांक 3 अ असतो हा. त्यामध्ये तुम्हाला फक्त स्वाध्यायामध्ये 4च टॉपिक दिलेले आहेत. तेवढेच आज आपण डिस्कस करणार आहोत. कोणकोणते 4 टॉपिक आहेत माहिती आहे तुम्हाला? त्यातला पहिला जो टॉपिक आहे ना तो प्रादेशिक इतिहासावरती आहे. जे प्रादेशिक इतिहास लेखन झालं ना, आपण राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये एक मुद्दा पाहिलेला होता बा, आठवते तुम्हाला? तर त्या इतिहास लेखनामध्ये म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये असा एक मुद्दा पाहिलेला होता की प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली आणि इतिहासकार जे होते ना, भारतीय इतिहासकार खास करून, ते भारतीय इतिहासकार प्रादेशिक इतिहास लिहायला लागले, असा एक मुद्दा पाहिलेला होता. त्या टॉपिकवरती एक प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न असा असतो की प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली, मग त्याचं कारण आपण द्यायचं. आता प्रादेशिक इतिहास म्हणजे काय हे नीट तुम्हाला माहित असलं पाहिजे. प्रादेशिक इतिहास म्हणजे काय माहिती आहे का? प्रादेशिक इतिहास म्हणजे हा मुद्दा आपण चर्चा केलेला आहे. प्रादेशिक इतिहास म्हणजे आपल्या प्रदेशातील इतिहास. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असा गौरवशाली इतिहास आहे, आपली आत्मजाणीव निर्माण करणारा, किंवा आपल्या देशाचा सुद्धा भारताचा प्राचीन वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास जो आहे तो लिहिता मग राज्यामधला इतिहास सुद्धा लिहायचा, तो सुद्धा गौरवशाली आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपतींचं जे राजकारण आहे, समाजकारण आहे, छत्रपतींचं जे राज्य आहे ज्याला स्वराज्य असं म्हणतात, त्या स्वराज्याची जी घडी आहे ती सुद्धा प्रेरणादायी आहे, स्फूर्तिदायी आहे. छत्रपती आपल्यासाठी दैवत आहे. मग हा जो प्रादेशिक अस्मितेचा भाग आहे ना, इतिहास आहे ना, तो सुद्धा लिहिला पाहिजे असं इतिहासकारांना वाटू लागलं. त्यावरती हा प्रश्न विचारला जातो, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. मग आपल्याला कारण सांगायचं असतं. एक कारण पुढे आलं पाहिजे. तर काय आहे माहिती आहे? प्रादेशिक इतिहास म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर प्रस्तावनेमध्ये सांगता आलं पाहिजे. जसं मी सांगितलं, म्हणजे प्रदेशापुरता मर्यादित इतिहास, प्रादेशिक अस्मिता निर्माण करणारा इतिहास आणि लोकांना
आपल्याच प्रदेशाचा इतिहास जर माहीत नसेल, म्हणलं ज्याला इतिहास माहीत नसतो असं म्हणतात, ज्याला इतिहास माहीत नसतो तो इतिहास कसा घडवणार? आपल्याच लोकांचा इतिहास आपल्याला माहीत नाही, दुसऱ्या परकीय लोकांचा इतिहास आपण अभ्यासायचा, आपल्या प्रदेशाचा का नाही विचार करायचा? असा एक विचार यामध्ये दडलेला असतो. त्याला प्रादेशिक इतिहास असं म्हणतात आणि प्रादेशिक इतिहास लेखन असं म्हणतात. ही प्रस्तावनेचा भाग आहे. पहिला जो मुद्दा आहे ना तो आपण मागे सुद्धा अभ्यासलेला आहे. बघा 19व्या आणि 20व्या शतकामध्ये एक घटना महत्वाची घडलेली होती. ती अशी होती की भारतातले बरेचसे लोक बाहेर जाऊन शिक्षण घेऊन आलेले होते, ज्याला आपण इंग्रजी शिक्षण असं म्हणतो. आता ह्या इंग्रजी शिक्षणाचा परिणाम असा झालेला होता, म्हणजे त्या इंग्रजी शिक्षणाने भारतीयांच्या मनामध्ये किंवा भारतीयांमध्ये एक बदल झालेला होता. तो बदल होता आत्मजाणीवेचा. म्हणजे त्यांना अशी आत्मजाणीव झालेली होती, त्यांनी संपूर्ण जगाचा इतिहास अभ्यासलेला होता. मी सांगितलं ना, बरीचशी पुस्तकं अभ्यासलेली होती, बरेचसे क्रांतिकारकांची पुस्तकं अभ्यासलेली होती, बऱ्याच देशाचे स्वातंत्र्य लढे अभ्यासलेले होते आणि त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा मिळालेली होती, त्यातून त्यांनी चेतना घेतलेली होती आणि त्यामुळे या शिक्षणाचा परिणाम असा झाला की लोकांच्या मध्ये आत्मजाणीव निर्माण झाली आणि आत्मजाणीव निर्माण झाल्यामुळं ते शिकून आलेले जे लोक होते, ते शिकून आलेले लोक राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त झाले. म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन करायला लागले. राष्ट्रवादी इतिहास म्हणजे कळतो ना, राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे राष्ट्राच्या प्रेमानं भारलेला इतिहास. त्यामध्ये काही नावंही आपल्याला मी सांगितलेली होती. त्यामध्ये विदा सावरकर होते, त्यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर होते, त्यामध्ये महादेव गोविंद रानडे होते, त्यामध्ये श्यामकृष्ण भांडारकर होते, त्यामध्ये राजेंद्रलाल मिश्रा होते आणि त्यामध्ये काशीप्रसाद जसवाल होते, त्यामध्ये वासुदेव मिराशी होते. अशा अनेक नावे आपल्याला घेता येतात. खास करून विष्णूशास्त्री चिपळूणकर, खास करून विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं जे नाव आहे ते नाव या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्राची परंपरा, वैभवशाली परंपरा आणि त्याच्याबद्दलची आत्मजाणीव निर्माण करण्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते फार महत्वाचं आहे. तर आता पहिला मुद्दा आपण पाहूया. सकारणामध्ये पहिला मुद्दा काय म्हटलं मी सांगा बघू. पहिला मुद्दा आपण पाठीमागेही पाहिलेला आहे राष्ट्रवादी इतिहासामध्ये, की इंग्रजी शिक्षण घेऊन भारतात आलेल्या लोकांनी आपल्यामधील आत्मजाणीव निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला सुरुवात केलेली होती. ते प्रवृत्त झालेले होते आणि त्यामुळं त्यांच्यामधली आत्मजाणीव निर्माण झाली, राष्ट्रप्रेम भरून आलं आणि त्या राष्ट्रप्रेमानं ओत पोत भरलेली ही इतिहासकारांची एक टीम, इतिहासकारांचा हा एक समूह पुढे आला, प्रवृत्त झाला तो प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी. दुसरा मुद्दा बघा, हा एक मुद्दा झाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताचा जो इतिहास होता ना, तो इतिहास कसा होता आपण बघितलं बघा. पूर्वग्रह दूषित, ज्याला आपण असं म्हटलेलं होतं वसाहतवादाचा वास होता, असं म्हटलेलं होतं. आता हा जो वसाहतवादाचा वास होता किंवा पूर्वग्रह दूषित होता, त्यावर भारतीय इतिहासकारांनी टीका करायला सुरुवात केली. तो नाकारला, कारण हा पूर्वग्रह दूषित होता. त्यांनी आपल्यासारख्या लोकांचा, काळ्या लोकांचा, अविकसित लोकांचा किंवा भारतासारख्या लोकांचा इतिहास, भारतासारख्या देशाचा इतिहास लिहिताना पूर्वग्रह दूषित असा दृष्टिकोन ठेवला. साम्राज्यवादाचा त्याला वास राहिला. म्हणजे आपल्या साम्राज्यवादाखाली चिरडली गेलेली, गुलामगिरीत राहिलेली ही राष्ट्र आहेत ना, त्या राष्ट्राने इतिहासच नाही. म्हणजे त्यांचा कसा तरी इतिहास ओढून ताणून लिहायचा, आपला इतिहास गौरवशाली आहे असं सांगायचं जगभरामध्ये, जगाला ओरडून अशा पद्धतीची एक रीत इतिहास लेखनामध्ये आलेली होती. आता ही जी रीत आलेली होती ना, त्याला या राष्ट्रवादी इतिहासकारांनी कडाडून विरोध केलेला होता. दुसरा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे सांगा बघू. पहिला मुद्दा कळाला तुम्हाला. म्हणजे इंग्रजी शिक्षण घेऊन भारतात परत आलेल्या या शिक्षित लोकांनी आपली आत्मजाणीव निर्माण झाल्यामुळे भारतीय इतिहास लेखनाला सुरुवात केली. आपापल्या प्रदेशात गेले, आपापल्या प्रदेशाचा अभ्यास केला आणि त्यांनी आपली गौरवशाली परंपरा लोकांच्या समोर आणण्याचं ठरवलं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय आहे? दुसऱ्यामध्ये हे इतिहासकार आहेत ना, म्हणजे ब्रिटिशांनी लिहिलेला जो इतिहास आहे तो इतिहास पूर्वग्रह दूषित आहे असं यांचं मत झालं. त्याला वसाहतवादाचा वास आहे असं यांचं मत झालं आणि त्यामुळं या इतिहासाला त्यांनी कडाडून विरोध केला. तो त्यांनी नाकारलाच. म्हणजे त्यांनी भारताबद्दलचा लिहिलेला इतिहास खरा इतिहास नाहीये, तर हा खरा इतिहास आहे म्हणून त्यांनी लोकांच्या समोर मांडला. हा दुसरा मुद्दा झाला. आता तिसरा मुद्दा काय आहे बघा, की आपल्या प्रादेशिक इतिहासाच्या वैशिष्ट्याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे. हा एक विचार प्रवाह या शिक्षित लोकांच्या मध्ये पुढे आलेला होता. म्हणजे आपली प्रादेशिक अस्मिता जर आपण जपली नाही तर कोण जपेल रे. समजा आपण मराठी माणसं आहोत
आपण मराठीची अस्मिता जपली नाही, आपण मराठीला जपलं नाही तर ती नष्ट होत जाईल. बाहेरच्या कशा जपतील? आपली भाषा आहे ती, आपली मातृभाषा आहे ती, आणि म्हणून आपण जपली पाहिजे, ती आपली अस्मिता आहे. तसं इतिहासाच्या बाबतीत सुद्धा या लोकांनी, म्हणजे हे शिक्षित लोक जे भारतात आले त्या शिक्षित लोकांनी राष्ट्रवादानं भारून आणि हा पूर्वग्रह इतिहास याला विरोध करून आपल्या प्रादेशिक ज्या गौरवशाली परंपरा होत्या त्या परंपरेकडे इतिहासकारांचं लक्ष वेधलं. इतिहासकारांनी या गौरवशाली परंपरा सुद्धा लिहिल्या पाहिजेत असं त्यांना वाटायला लागलं. असं त्यांनी इतिहासकारांच्या समोर अशा पद्धतीची गोष्ट आणली. हा झाला तिसरा मुद्दा. आता चौथा मुद्दा काय माहिती आहे तुम्हाला? इतिहासाचा प्रभाव जो आहे तो राष्ट्रवादी इतिहासाचा प्रभाव आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव दिसतो, आणि हा राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा जो प्रभाव आहे त्या राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावातूनच प्रादेशिक इतिहासाला चालना मिळते. जे राष्ट्रवादी लोक आहेत, जे देशावरती प्रेम करणारे लोक आहेत, ते आपल्या प्रदेशावरती आपोआपच प्रेम करत असतात, आणि अशा पद्धतीनं हे प्रेम करणारे लोक, राष्ट्रवादानं भारलेले लोक, देशावरती प्रेम करणारे लोक याने हळूहळू प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना दिली किंवा प्रादेशिक इतिहास लेखन करायला सुरुवात केली. अशा पद्धतीचा हा इतिहासातला साकारण्याचा हा पहिला प्रश्न आहे, जो असा विचारला जातो, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. मग आपण फक्त का सांगायचंय, कारण सांगायचंय, तर त्या कारणामध्ये मी 4 मुद्दे सांगितले. एक मुद्दा होता, इंग्रज शिक्षण घेऊन भारतात परत आलेले जे तरुण लोक होते, हे शिक्षित लोक होते, त्यांची आत्मजाणीव निर्माण झाली आणि त्या आत्मजाणीवेतून प्रादेशिक इतिहास लेखनास सुरुवात झाली. दुसरा असा होता की ब्रिटिश इतिहासकारांनी किंवा आपण पाश्चात्य इतिहासकारांनी म्हणूया, पाश्चात्य इतिहासकारांनी भारतीयांच्या बद्दलचा लिहिलेला इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता असं यांचं मत झालं. त्याला वसाहतवादाचा वास होता असं यांचं मत झालं. त्यामुळे त्यांनी काय केलं, तो इतिहास नाकारला आणि लोकांच्या समोर खरा इतिहास आणायला सुरुवात केली. तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं रे? तिसऱ्या मुद्द्यामध्ये या लोकांनी, म्हणजे आपल्या प्रादेशिक शिकलेल्या लोकांनी आपल्या प्रदेशाबद्दल अस्मिता जागवण्यास आणि आपल्या प्रदेशाकडे इतिहासकारांचं लक्ष वेधण्यास सुरुवात केली. आणि चौथा मुद्दा मी असा सांगितला की राष्ट्रवादी लोक जे होते, राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव हा या प्रादेशिक इतिहासावर पडलेला दिसतो. म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन करता करता आपल्या प्रदेशाची अस्मिता सुद्धा आपण जपली पाहिजे, अशा पद्धतीचा विचार पुढे आला आणि या इतिहासकारांनी प्रादेशिक इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये आपल्याला एका प्रश्नाला 2 मार्क असतात, एकूण 6 मार्काचा हा प्रश्न असतो. तर हा नीट आपण सोडवायचा. चला दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. याच लेसन मधला, म्हणजे दुसऱ्या लेसन मधला दुसरा महत्वाचा साकारण्यासाठी मुद्दा आहे तो म्हणजे बखर. आता ही बखर काय आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यावर प्रश्न कसा विचारतात अगोदर बघा. बखर हा ऐतिहासिक साहित्यातला महत्वाचा प्रकार आहे, हा प्रश्न विचारला जातो. आता पहिल्यांदा आपल्याला बखर म्हणजे काय माहित असलं पाहिजे. काय आहे नक्की बखर म्हणजे? आता ही जी बखर आहे ना, तो एक ऐतिहासिक, काय म्हणतो आपण त्याला, साधनं म्हणतो, ऐतिहासिक साधनामधला हा एक भाग आहे. जसं इतिहासामध्ये आपण वेगवेगळी साधनं पाहतो. कोणकोणती साधनं आहेत इतिहासामध्ये? आपण लहानपणी किंवा 6वी 7वीला पाहतो, मौखिक साधनं, भौतिक साधनं पाहतो की नाही? त्यामध्ये दिलेलं होतं बघा, वेगवेगळे ताम्रपट असतील, वेगवेगळे पारसी ग्रंथ असतील, वेगवेगळे शिलालेख असतील किंवा वेगवेगळी कागदपत्रे असतील, वेगवेगळी नाणी असतील आणि वेगवेगळ्या बखरी सुद्धा असतात. ही जशी वेगवेगळी साधनं आहेत ना, तसं एक महत्वाचं साधन आहे इतिहास लेखनाचं किंवा इतिहासाचा अभ्यास करण्याचं, ते म्हणजे बखर. आता बखर हे एक पुस्तक आहे, एक कागदपत्रांचा दस्तावेज आहे, ज्या दस्तावेजामध्ये ऐतिहासिक माहिती आपल्याला तंतोतंत पाहायला मिळते, आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते, अशी ही पुस्तक आहे. मग अशी कोणकोणत्या बखरी आहेत त्यांची आपल्याला 1-4 नावं माहीत असली पाहिजेत. बखर म्हणजे काय आणि आपल्याकडे कोणकोणत्या बखरी उपलब्ध? सभासदांची बखर हे एक बखर आहे, सभासद बखर असं म्हणतात, ती सभासदांनीच लिहिलेली आहे, सभासद हे आडनाव आहे. होळकरांची कैफियत नावाची एक बखर आहे. अजून कोणती बखर आहे तुम्हाला माहिती आहे? ऐतिहासिक घडामोडी देण्यासाठी किंवा गुणवत्ता, ज्याला शूरवीरांची गुणवत्ता आहे ती सांगण्यासाठी आणि थोर पुरुषांची चरित्र सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं या बकरीचा उदय झाला. या बकरीमध्ये कोणकोणत्या बकरी आहेत असं जर आपल्या पुढे प्रश्न आला तर निश्चित सांगता आलं पाहिजे. पहिली बकर आहे सभासद बकर, दुसरी बकर आहे भाऊसाहेबांची बकर, तिसरी बकर आहे पानिपतची बकर आणि चौथी एक मी तुम्हाला सांगितले, हा सुद्धा बकरीचाच प्रकार आहे, होळकरांची कैफियत.
अशा वेगवेगळ्या बखरींचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर या ज्या बखरी आहेत त्यातून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता येतो, इतिहास हा घटक अभ्यासता येतो. तर ही बखर महत्वाचा प्रकार आहे इतिहास लेखनामधला किंवा ऐतिहासिक साहित्यातला. त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. काय कारण आहे तुम्हाला माहिती आहे? 1, 2, 3 असं काय बकरीबद्दल अगोदर लिहायचं, बखर म्हणजे काय लिहायचं, बकरीची 2 नावं लिहायची उपलब्ध असणारी, ती आली पाहिजेत आपल्याला. आणि मग त्याचं महत्व झाल्यानंतर या बकरीचा इतिहासाशी आणि मानवी जीवनाशी काय संबंध आहे, त्यामध्ये शूरवीरांची चरित्र लिहिली जातात. त्यामध्ये अजून काय लिहिलं जातं रे? ऐतिहासिक साहित्यातला हा ठेवा असल्यामुळं किंवा साधन असल्यामुळं त्यामध्ये ऐतिहासिक शूरवीर लोक असतात, त्यांची चरित्र सांगितलेली असतात, वेगवेगळ्या ऐतिहासिक घडामोडी असतात आणि ज्या लढाया झाल्या त्या लढायांचं गुणगान असतं. वेगवेगळ्या लढाया झाल्या त्यांचा काय असतो माहिती आहे, त्या साहित्यामध्ये त्या लढायांचं वर्णन दिलेलं असतं. असा वेगवेगळा भाग तुम्हाला पाहायला मिळतो. तर ही जी बखर आहे ना, मग या बखरीला महत्वाचं स्थान आहे त्या साहित्यामध्ये, ऐतिहासिक साहित्यामध्ये. तर का महत्वाचं स्थान आहे ते सांगत असताना पहिला मुद्दा आपण सांगायचा आहे तो म्हणजे ऐतिहासिक साहित्यामध्ये फारसी ग्रंथ, नंतर ताम्र शिलालेख म्हणतात त्याला, नंतर कागदपत्रे, नंतर नाणी आणि प्रवास वर्णन ही महत्वाची साधनं आहेत. पुन्हा एकदा सांगतो, वेगवेगळी नाणी आहेत, वेगवेगळे ताम्र शिलालेख आहेत, वेगवेगळे साहित्य आहेत, दस्तावेज आहेत, कागदपत्र आहेत, वेगवेगळे प्रवास वर्णन आहेत आणि वेगवेगळे ग्रंथ सुद्धा आहेत, ते जे पारशी ग्रंथ आहेत. या वेगवेगळ्या ग्रंथांना इतिहास लेखनाची साधनं म्हणून ओळखलं जातं. या साधनामध्ये बखर हा सुद्धा एक महत्वाचा प्रकार आहे. हा पहिला मुद्दा. बकरीला सुद्धा एक महत्वाचं स्थान आहे, बकरीचा सुद्धा या साधनामध्ये समावेश आहे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळायचं. दुसरा मुद्दा सुद्धा अत्यंत सोपा आहे. तो काय आहे बघा, बकरीतून काय काय केलं जातं ते सांगायचं. ते तसं आपण याच्यामध्ये वरती सांगितलेलंच होतं बघा. शूर योद्धे जे असतात ना इतिहासामध्ये घडून गेलेले त्या शूर योद्ध्यांचं वर्णन आलेलं असतं. त्यामध्ये अजून काय आलेलं असतं, वर्णन म्हणजे त्यांचं गुणगान असतं. ते कोणकोणत्या लढाया लढले आणि त्यांनी कशा पद्धतीचे पराक्रम केले त्यांचं गुणगान करणारं हे लिखाण असतं बकरीचं. दुसरं काय असतं माहिती आहे तुम्हाला, ऐतिहासिक साहित्यातला महत्वाचा प्रकार असणाऱ्या या बकरीमध्ये ऐतिहासिक घडामोडी काय काय झाल्या, कोणत्या कालावधीमध्ये झाल्या, कालक्रम कसा घडला, त्याचा परिणाम समाजावरती कसा झाला याची इत्थंभूत माहिती त्या बकरीमध्ये दिलेली असते. अजून काय सांगितलेलं असतं माहिती आहे, हे दुसऱ्या मुद्द्यात लिहायचं. थोर पुरुष जे असतात ना, इतिहासामध्ये अनेक थोर पुरुष होऊन गेले, या सर्वांची चरित्र या बकरीमध्ये सांगितलेली असतात. हा दुसरा मुद्दा. म्हणजे दुसरा मुद्दा, बकरीतून तुम्हाला शूर योद्ध्याचे गुणगान पाहायला मिळतं, ऐतिहासिक घडामोडी पाहायला मिळतात आणि शूर योद्ध्याचं वर्णन